जवळच्या व्यक्ती नाही, ते मला ओरडले नाहीत, रागवले नाहीत माझ्यावर, पण ते आज जे काही बोलले ना, त्यांनी मला माझी स्वतःची लाज वाटायला लागली. ह्या पुढे दारूला स्पर्शही करणार नाही, कानाला खडा. नाही विघ्नेश दादा, तुम्हाला कधी यापुढे प्यायची इच्छा झाली तर मला सांगा, मी तुम्हाला स्पेशल ऍपल सिरप बनवून देईन. चालेल? नाही नको, पाण्यानं काहीच प्यायचं नाही. हा काढा आहे, पाणी पाणी पण फक्त पाणी पिणार. नाही तुला जर मी कसा दारू पितो, माझ्या आता कशा हॅबिट्सच बदलल्यात हे जर डिस्कस करायचं असेल ना, तर मला खूप काम आहे, मी चाललो. नाही जाऊ दे, राहिलं त्यापेक्षा आपण अभिलाषा वहिनींच्या आईबद्दल बोलूयात का? नाही तसंही विघ्नेश दादांवर त्यांच्यामुळेच दारू प्यायची वेळ आली, हो की नाही? मीरा, कृपा करून माझ्या सासूबाई आणि तो शेवाळ्या अभ्या यांचा विषय नको. पण ते दोघं आहेत कुठे, तुम्हाला काही माहिती आहे का? हा अरे दादा, कुठे ते दोघ जण? हे बघ मीरा, जसं विघ्नेशनं दारू प्यायची नाही म्हणून कानाला खडा लावलाय ना, तसंच त्या दोघांचा विचार करायचा नाही असा मीही कानाला खडा लावलेला आहे. तरीही जर तुम्हाला त्यांच्याबद्दल नाही, पण तुम्ही बोलणारच त्यांच्याविषयी. काढा. अरे ते लिंबू पाणी आणून देऊ का? काढ्याने काय होत नाही. पसारा करून ठेवतो. अयो कोण आहे? अगं मी अभ्या. कोण अभ्या? मी कुठल्या अभ्या फब्याला ओळखत नाही. निघ इथून. अगं येत आयो, असं नको ना बोलू. अगं चुकलं आयोच, माझं बी चुकलं, त्याला मी साथ दिली. येत आयो, एक डाव माफ कर ना. हे सगळं तुझ्या ताईला जाऊन सांग, कळलं का? अगं मग तिला सांगतोय की हे तायो. हे बघ, इथे तुझी तायो राहत नाही, मी तुझी तायो नाही, जा इथून. अगं तायो, गरीब भावाशी असं वागू नये ग. अगं मी आणि आयो कोल्हापूरला चाललो. अगं आयो म्हणली ताईला निरोप द्यायला पाहिजे म्हणून तुला इथं बोलवायला आलो. तू काय ऐकूनच घे ना. निघताय का? आनंदाची गोष्ट आहे, ताबडतोब निघा. मला इकडे जरा सुखाने तरी जगता येईल. अगं तायो, असं नको ना वागू. अगं तू माझी लाडकी बहीण आहेस ना. अगं माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त जीव आयोचा, तरी मी तू मला हाडतूड करतेस. ते वागणं बरं नाही तायो. अगं तुझ्यासाठी आयो कोल्हापूरवरून इथं आली ना. अरे ती इथे आली तेव्हा ती माझा संसार वाचवायला आली होती असं मला वाटलं होतं, पण ती माझा संसार तोडायला निघाली होती. अभ्या, फायदा कमी आणि नुकसान जास्त. अगं हो तायो, कधी कधी माणसाचा अंदाज चुकतो. अगं पण तू मनात ठेवू नकस ना. चल ना, आयोने बोलवलं, चल. हे बघ, मी येणार नाहीये. तू अजिबात येणार नाहीस? नाही. बघा नंतर धावत येशील. एकदा सांगितलेलं तुला कळत नाही का? ठीक आहे. आयो, मला 5,000 रुपये दे ना, मग 2,000 तरी दे. मला वाटलंच होतं तू पैसे मागायला आलायस ते. जेव्हा जेव्हा तुम्ही पैसे मागितले तेव्हा मी दिले, पण आता मी देणार नाही. निघ इथून. अगं तायो, असं नको ना बोलू. अगं गरीबाच्या पाठीवर मारावं पण पोटावर मारू नये. अगं गाडी भाड्यासाठी पाहिजे, दे ना. हे बघ, मी तुला पैसे अजिबात देणार नाही, कळलं का तुला? आणि आईलाही सांग की निरोप घ्यायला यायची अजिबात गरज नाहीये. अभिलाषा, कशीही असली तरी ती तुझी आई आहे. जा तिला भेटून ये. आई, अहो तुम्हाला माहितीये ना तिच्यामुळे आपल्या घरात काय काय झालंय, तरी तुम्ही मला तिला भेटायला जायला सांगता? हो, हे बघ आई, माझी आई असली तरी ती खूप वाईट वागली असंच ना.
अगं पण तिने हे सगळं एकटीने नाही केलं. तुझीही तितकी साथ मिळालीये तिला. मग आता आम्ही तुलाही वाईट म्हणायचं का? जा भेटून ये. हे बघा आई, मी तिला भेटायला तर जाणार नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून ह्याला पैसे देईन. ही अभिलाषा खरं तर मनाने चांगली आहे, पण स्वतःचं डोकंच वापरता येत नाही. कुणी हिचे कान भरवले की लागली तशी वागायला. कसं होणार हिचं परमेश्वरालाच ठाऊक. घे. अगं तायो जरा हसून दे. नकोय का? बर. अगं तायो दे आता काय दे. तायो पाया पडतो. अगं गाडी भाड्याची सोय झाली. तायो कर हा करी बाहो, हलू नका. धरिला शुभांगे कर हा करी वा वा वा. धरिला शुभांगे. चांगला सूर लागलेला दिसतोय. हा, मग सूर लागणारच ग. अगं सूर चांगला लागायला नुसता गळा चांगला असून चालत नाही, चांगला मूड सुद्धा असायला लागतो. खरं बोलला. नाही, मी बघत होते काही दिवस घरात जे काही चाललं होतं ना, त्याच्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. नीट झोपतही नव्हता, हो ना? गायत्री, तुला एक गंमत सांगू? हं? तुला बरं वाटावं म्हणून मी काही वेळेला गाढ झोपल्याचं नाटकही करत होतो. खरंच? अहो मी सुद्धा. हा, खरंच. शाबास. पण आता आज बघा, नाही म्हणजे सगळं व्यवस्थित झालंय ना, तर आज तुम्हाला छान शांत झोप लागेल माझी खात्री आहे. हो, पण आज आत्ता झोपणार कोण आहे? म्हणजे आता आपण चेस खेळायचं. अगो बाई, म्हणजे आता तुम्ही रात्रभर चेस खेळणार? तुम्ही नाही, आपण. नाही मी अरे आता माझ्याबरोबर चेस करायचं लगेच घाबरलीस? अहो घाबरले नाही, मला झोप आली. काय कारण देतेस तू पण गायत्री? म्हणजे त्या प्रथमेशच्या सासू बरोबर इतक्या छान छान चाली रचल्या, जिंकलीस सुद्धा, आणि आता माझ्या बरोबर चेस खेळायची पाली पण लगेच तू कारण द्यायला सुरुवात केली. झोप येते आणि काय. वा वा. मांडा तुम्ही डाव. मांडाच जाव, बघू कोण जिंकत ते. येस, दॅट्स द फायटिंग स्पिरिट. शाबास. विघ्नेश, तुला मला घरात बघून आश्चर्य वाटलं असेल ना? अरे मगाशी त्या देसाईंचा फोन आला होता नाही का, मिसेस देसाई. त्यांनी मला पार्टीसाठी खूप फोर्स केला. कॅश, तुला पार्टीला यायचंच आहे. पण मी त्यांना स्पष्ट नाही म्हणाले. नाही म्हणजे नाही. माझं घर आहे, माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि एवढं सगळं घरात काही घडत असताना मी जर पार्टीला गेले असते तर तुला आवडलं असतं का? विघ्नेश, तू माझ्यावर रागवलायस माहितीये मला, आणि आता तू माझ्याबद्दल काय विचार करत असशील हेही कळतंय रे मला. पण यात माझी काहीच चूक नाहीये, माझा काहीच दोष नाहीये रे. अरे हे जे काही घडलं ना, ते अभिलाषा वहिनी आणि त्यांच्या आईमुळे. त्यांनी हे कारस्थान केलं आणि मी बिचारी पुरी बाबडी फसली त्यात. म्हणजे त्यांनी जर मला भडकवलं नसतं ना, तर हे असं काहीच घडलं नसतं. मी त्यांना जाब विचारायला जाणार होते खरं तर, पण मग मी असा विचार केला की आता सगळं काही ठीक झालंय, तुझं टेन्शन पण आता कमी झालंय, मग मोठ्या मनाने आपण माफ करूया त्या दोघींना. म्हणून या घरातल्यांची मनं कशी आहेत ना, ते मला नीट कळलं. आणि तुझं कॅश, माझं उगाच तोंड उघडायला लावू नकोस. जा झोप.
हो. काय काय करतेस काय? हं? हो अंगारा आहे खूप ना, पॉवरफुल आहे. नाही हा अंगारा कपाळाला लावल्याने ना मनातले विचार बदलतात, चांगले विचार येतात मनात. हो, मग ह्या अंगाराची तुझ्या आईला जास्त गरज आहे असं नाही वाटत तुला? हो सारखं सारखं तुम्ही मला आईवरून का बोलताय? तुम्हाला माहित नसेल कदाचित, पण आईने आज मला भेटायला बोलवलं होतं, पण मी गेले नाही. तुम्हाला जर माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नसेल ना, तर हवं तर तुमच्या आईंना विचारा. तू आज आईला भेटायला गेली नाहीस याचं कौतुक सांगतेस, पण त्याच आईच्या सांगण्यावरून तू हे घर सोडून गेली होतीस. हे लक्षात आहे तुझ्या? अभिलाषा, तू आजपर्यंत इतकी वाईट वागली नव्हतीस जितकी तुझी आई इथे आल्यापासून तू वागतेस. नाही तुम्हाला माहिती आहे का, माझी आई नेहमी म्हणते की वा, अजूनही तुझी आई काहीतरी म्हणतेच आहे का? नाही 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 अहो चुकलं माझं. नाही म्हणजे कशी ना, म्हणजे सवय झाली आहे ना म्हणून. अहो पण ऐका ना, तुम्हाला माहिती आहे का, नेहमी वाईटात ना चांगलं घडतं. म्हणजे आता आपली नाती बघा ना किती घट्ट झाली आहेत. असं नाही का वाटत तुम्हाला? अभिलाषा, वाईटातून जशा चांगल्या गोष्टी घडतात ना, तशा वाईटही गोष्टी घडतात. नाही, आता आपली नाती जास्त घट्ट झाली आहेत याचा तुला आनंद होतोय, पण ही आम्हा भावा भावांमधली नाती आहेत आणि तुमच्या अशा वागण्यामुळे ती अजून घट्ट झाली. पण त्याचबरोबर काही नाती तुटली आहेत. हो का? कोणती नाती तुटली आहेत? आपल्या दोघांमधलं नातं तुटलंय अभिलाषा. अहो 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 असं काय बोलताय? तर काय बोलताय तुम्ही? असं असं नका बोलू. अहो असं का बोलताय तुम्ही? मला जे सांगायचं होतं ते सांगून झालंय अभिलाषा, त्यामुळे तू कितीही गयावया केलीस तरी काहीही फरक पडणार नाही, कारण शेवटी प्रश्न तत्वांचा आहे. असं का बोलताय तुम्ही? रडण्याचं नाटक बंद कर अभिलाषा. अहो मी खरंच रडतीये. तुला शेवटचं बजावतोय, रडणं बंद कर, नाहीतर मी खाली जाऊन झोपतो, तू बस इथे रडत. उठ इथून, हं? इथून उठ, मला झोपायचं आहे. पण मी उठ. गायत्री, मीरा, आलो गे मी. चाय, गरबा गरम चाय, अदरक वाली चाय. अरे वाह वाह वाह, क्या बात है, क्या बात है. मीरा, जरा चिमटा काढ मला. का? अगं नाही, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक करून आल्या आल्या तुझ्या हातचा गरमागरम चाय, क्या बात आहे. मला तर स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. स्वप्न नाही, हे सत्य आहे आणि हे असं चालू राहणार छान सुरळीत. वा, म्हणजे शकुंतलाबाईंची कहाणी सुफळ संपूर्ण झाली म्हणायची. आलं स्वप्न आलं. म्हणजे अभिलाषा आली असं म्हणा. अभिलाषा, काय बा? कुठे गेली होतीस ग सकाळी सकाळी? ते हा वॉकिंगला. वॉकिंगला पिशव्या घेऊन कुठं? आबा ते मी हे आणायला गेले होते. ते मी एक काम करते आबा, मी वर जाते, पिशव्या ठेवते आणि मग येऊन तुम्हाला सांगते काय आणायला गेले होते. हा आलेच मी. काय ग, एवढ्या सकाळी सकाळी ही काय शॉपिंग करून आली? काय नवीन प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, प्रॉब्लेम काही नाही. मी त्यांना सकाळीच फोनवर बोलताना ऐकलं होतं. प्रथमेश दादांसाठी शॉपिंग करायला गेल्या होत्या. दुकानदाराला सांगत होत्या जल्दी जल्दी दुकान खोल ना. हा सुटलो. काय करतेस? तुम्ही काय करताय? खो खो खेळतोय. तिथे काही काय बोलता तुम्ही? योगा करताय दिसतंय ना मला. तरी का विचारतेस?
नाही, हा आसन करताना तुम्ही असे हसत का होता ते बघत होते मी. अगं मी हसत नव्हतो ते काय? काही नाही असू दे. तुला काय कशाला विचारते उगाच चौकशा नको त्या. हो, ते खरंच आहे. मग अहो, हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. शी, दुकानदाराने कशी घडी केली हे बघा. हे काय कुर्ते पुन्हा? नाही, आता ना मला पटलंय की तुम्हाला त्या टी शर्ट पेक्षा कुर्ते जास्त चांगले दिसतात. नाही पण ते टी शर्ट घातल्यानंतर मी तो कोण तो हा राजेंद्र कुमार नाही नाही भारत भूषण दिसायचो ना. नाही नाही, कसं आहे ना, तुम्ही ना अहो म्हणून जास्त छान दिसता. नशीब पटलं तुला. काय? अहो अहो ऐका. अहो अहो काय करताय तुम्ही? तयार होतोय आणखी काय. मग तो जुना कुर्ता का घालताय? नवीन कुर्ते घाला ना. नको अभिलाषा, मला जुनेच कपडे घालू दे. का? अभिलाषा मला ना जुना प्रथमेश व्हायचंय पुन्हा. तुला सांगतो हे कुर्ते आहे ना हे फक्त कपडे नाही आहेत. पुढे नाही आहेत मग काय आहेत? माझं व्यक्तिमत्व आहे हं? जे मी हरवून बसलो होतो. म्हणजे ना असू दे, तुला नाही कळणार. नाही नाही अहो, प्लीज प्लीज घाला ना हे. नाही मी हे घालणार आहे, नंतर घालणार आहे, पण माझी एक विनंती आहे तुला. कोणती? तुझं हे इंग्रजी बोलणं ना जरा बंद कर. मला ना ती जुनी अभिलाषा हवी, कळलं? मी नक्की घालेन. हा. पण आता मला कळत नाहीये या टी शर्टचं काय हो, करावं. ते मला द्या. हा? नाही, मी बोहाणीला देईन ना. मला छान टोप मिळेल मोठा स्टीलचा. काही टोप वगैरे नको. तू मला दिलेत ना टी शर्ट, मी बघतो काय करायचं. टोप. चला बाबा. देवा परमेश्वरा, त्यांना आवडले कुर्ते. अभिलाषा तू खूप हुशार आहेस. गुड मॉर्निंग विघ्नेश. उठ ना, मी तुझ्यासाठी चहा आणलाय. तोही मी बनवलाय स्वतःच्या हाताने. उठ ना रे विघ्नेश, उठ ना. कॅश मला चहा नकोय, मला झोपू दे. अरे तुला बरं वाटत नाहीये का? मी तुला कॅश काय डोक्यावर तेल थापून देणार आहेस का आता पुन्हा? हं? अजून रागवलायस? मला बोलायचंच नाहीये कॅश तुझ्या बरोबर. तू जा इथून. विघ्नेश, मी सॉरी म्हटलं ना तुला. तर मी अजून काय करू की जेणेकरून तुला विश्वास बसेल नाही, काही माझ्यावर? करूच नकोस, कारण तुझ्यावर कधीच आता विश्वास बसणार नाही. मला आता कळून चुकले की तुझ्यासारखी माणसं आयुष्यात बदलू शकत नाही. विघ्नेश, दादा आणि टी शर्ट. हो मी पुन्हा आपल्या जुन्याच वेशात राहायचं ठरवलंय. दादा तुला खरं सांगू, तू ना कुर्त्यामध्येच खूप छान दिसतोस. पण मला कळत नाही की या टी शर्टचं मी काय करू. म्हणजे कोणाला तरी द्यावे तर कोणाला द्यावे ते. कशाला? मी वापरेन ना. अरे पण ते जुने आहेत का? हो म्हणजे मी वापरलेले टी शर्ट्स आहेत रे. मला चालेल ना. पण विसरलास का? शाळेमध्ये तू वापरलेला युनिफॉर्म मी वापरायचो, तू वापरलेली पुस्तकं मी वापरायचो, तुझ्या नोट्स मी वापरायचो. मला आत्ता काय मला देते. अरे आणि हे बघ दादा, मागे जर का मी काही बोललो असेल तुझ्या कपड्यावरून तर ते विसरून जा प्लीज. विघ्नेश, आपण आता जुनं वाईट काहीही बोलायचं नाही असं ठरवलंय ना. हो प्रथमेश दादा, आपलं ठरलंय ना. बघा ना, तरी सुद्धा हा जुनच काढत राहतोय. सकाळपासून नीट बोलत पण नाहीये माझ्याशी. तुम्ही समजवा ना प्लीज. कॅश, हे तुम्हा दोघा नवरा बायकोंमधलं भांडण आहे. आणि तू मागे म्हणाली होतीस की याच्याशी आमचा काही संबंध नाही. आणि तसंही मीही अभिलाषाशी बोलत नाहीच आहे. हो, येतो.
ग हं? आज एकदम आनंदात. आई आजची सकाळ किती फ्रेश आहे ना. मीरा, सकाळ ही सकाळच असते. आपला मूड कसा आहे त्याच्यावरती सकाळ कशी आहे हे ठरतं. काय आज विशेष आनंदात? हो आई, आबा मॉर्निंग वॉक वरून आले ना तेव्हा माझ्या हातचा गरमागरम चहा प्यायले. मला इतकं बरं वाटलं ना त्यांना फ्रेश आणि रिलॅक्स मूड मध्ये बघून. खरंच. बघ, आपल्याला काय हवं असतं एवढासा आनंद, पण काही काही माणसांना हा आनंद कळतच नाही आणि काहीतरी हवंय, अजून काहीतरी हवंय याच्या मागे ते लागतात आणि आपलाही आनंद घालवतात आणि दुसऱ्याचे. काय झालं? अभिलाषा वहिनी मगाशी बाहेरून आल्या त्या हातात ना पिशवी लपवत लपवत आत येत होत्या आणि आबांना इतकं टेन्शन आलं. त्यांना वाटलं आता नवीन काय संकट येतं, काय घोळ घालतायत. अभिलाषा वहिनी सकाळी सकाळी दुकानातून प्रथमेश दादांसाठी कुर्ते घ्यायला गेल्या होत्या. कशासाठी? नवीन काहीतरी. आणि एवढ्या सकाळी गेल्या कारण मला माहिती होतं. त्यांचा फोन मी ऐकला. त्यांनी दुकानदाराला उठवलं होतं, म्हणाले ते जल्दी जल्दी दुकान खोलो. हे मला माहिती होतं म्हणून ठीक आहे. त्यामुळे माहित नसतं तर मलाही टेन्शन आलं असतं. बरं आहे, त्या दोघी जेवढ्या लवकर सुधारतील ना तेवढं बरंच आहे. मीरा, पण हे सगळं आपण दोघींनी घडवून आणलंय हे मात्र कुणाला कळायला नको. प्रथमेश दादा, विघ्नेश दादांना म्हणूनच मी काही सांगितलं नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी काळजी घेईन. आणि मीही.